हे बघा सगळ्यांचा मेकअप आहे आज. अरे काय गुलाबी लावा. रील्स बनवतात आज आम्ही. बरेच दिवस झाले रील्स नाही केले ना. तर आमचा वायफाय उडलाय, परत फॅन गेलाय आणि अजून काय एक बल्ब उडाला. आणि आप्पा त्यांचं काय फ्रीज ना, फ्रीज गेला आणि इकडं साईडला कसला आवाज आला माहितीये का. इकडे चालू काय करते भावा या काय. हे बघा सगळ्यांचा मेकअप आहे आज. सगळ्यांचा मेकअप बघा. हे बघा मेकअप. अरे काय गुलाबी लावा. यो मेन प्लेयर आहे. यो मेन प्लेयर आहे. मेकअप यो थंबनेलला ठेवतो मी. तुला नाही लावला. आईला कलर पण का नंतर पाहिजे वापस मला. नंतर वापस पाहिजे मला कलर. काय सर गुड मॉर्निंग आणि हॅपी होली आणि वेलकम. नको ना आत्ताच मी तोंड उठलं काही ना बायला पण घ्यायचं असतं म्हणून. तरी मागवली बहिणी बिणी माझ्या. हा मी उगा सांगू केली. मम्मी मला बोललेला की अंग नको करूस त्यांच्यानं मागून नाही, पण मला वाटलं ते येतील नाही येतील. सो ठीक आहे. तर आता पुढे काय काय होतं कंटिन्यू ना माझ्यासोबत. याच्यावरती आंघोळीला बाय उठली आमची. जेवायला मला आणलं की तुला आणलंय स्वतःच घासरलं खायला. काय खाल्लं तुम्ही आणलं बघा वरण भात वांगी भरत. तर आज आहे सोमवार आणि स्पेशल दिवस. असं जेवण असलं आपण दाबून जेवतो. पुरी श्रीखंड स्पेशल माझ्यासाठी आहे भरीत. मला जाम आवडतंय. तुम्ही केलाय का नाही. आणि पुऱ्या आणि श्रीखंड. आज मजा. वरण तर टेस्टीच दिसतात. हा असं वरण आवडतं मला जाड जाड. सो जेवण वगैरे घेतो. बघू अजून पुढे काय होत आहे. अजून ब्लॉग आम्ही नीट चालू पण नाही केला ना. पहिलीच क्लिप आहे. आत्ताच जेवण वगैरे झालं. मस्तपैकी जेवलो. आज मस्तपैकी भाजी वगैरे होती टेस्टी. आणि इकडं चालू आहे रील्स बनवतात आज आम्ही. बरेच दिवस झाले रील्स नाही केले ना. ती लावते स्टँड मोबाईलला लावला तरी. ओके 2 hours later. तर आमच्या गेल्या लाईटी 17 जाताना काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बायला घेतले मी झोपवले आणि हे करतय काय टँक काय असणार सॉरी टँक. तर ही जी प्यायची मजा आहे ती लहानपणी खूप यायची. आज बऱ्याच दिवसानंतर पितो. बऱ्याच दिवसानंतर नाही बऱ्याच वर्षानंतर पितो आम्ही तुम्ही. टँक पहिले रसना प्यायची मजा वेगळी होती. बर्फ करायचं त्याच्यावरती. रसना म्हणजे रसना होता पहिले. आणि आता हे टँक प्यायला. तर आता पिऊन वगैरे घेतो. आणि आमच्या लाईटी जाताना काय मी का आलंय वायरमॅनला बोलवायला लागलं वाटतं. बघू शकता बायलाही झोपवत आहेत सध्या. बाय झोपली. तर इकडं कोणाची एसी उडली. कोणाचा एसी उडाला कोणाचं टीव्ही. आमचं वायफाय नको उडायला काय माहिती. वायफाय चालू होतं ना बल्ब पण उडलाय.
ब्लब तो उडाला आहे, दोन्ही उडाले. बरं आमच्या घरात स्विच आहे म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही. हा स्विच उडायच्या आहे आधी आमचा स्विच खाली होता डायरेक्ट. हा सो स्विच खाली होतात पण ब्लब उडालेत. पण बघू वायफाय चालू होतो की नाही आता, नंतर कळेलच. वायफाय देव करू नको ओढू आता आमचा व्हिडिओ अपलोड करायचा प्रॉब्लेम आहे आता. हा कारण 1-2 व्हिडिओ हा पण पेंडिंगच राहील 2-3 दिवस. बायला जरा हवा घालतोय म्हणून बाय झोपली आमची. तिला खूप गरम होतं, झोपली नव्हती दुपारपासून ती. यांना मी करून दिलेलं टँक त्यांनी प्यायला. आता मी चहा पण आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर रील्स केल्यात, त्या थोड्या दिवसात अपलोड करू आम्ही. जास्त थोड्याफार केल्या. सो आता भेटू थोड्या वेळात. तर बायला झेपा घालतात. बाय माझी फायनली झोपली आहे. म्हणलं मस्त थोडं थोडं रंगवली मम्मीने. बाहेर मस्त हवा सुटली ना, अशी हवा घरातपर्यंत यायला पाहिजे. तिला इथे ठेव ना दारापाशी, जरा तिला हवा लागेल. तर संध्याकाळ झाल्याने मी घेतले चहा, त्यानं टाकले गाठी आणि रिया घालते जेवण. बाबा नुसतं लाल लाल मटण आहे. हा मटण घालते मटण. आम्ही लाईट आहे आमची, आम्ही घालवले कारण उडतान काही ना काही. फ्रीज बी सगळं बंद केलंय. सो चहा पिऊन घेतो. लाईट आमची आलेली आहे पण आमचा बारच काय काय उडाला आहे. आणि इकडे वाढते मला जेवण. तर आमचा वायफाय उडलाय, परत फॅन गेलाय आणि अजून काय एक बल्ब उडाला. आणि आप्पा त्यांचं काय फ्रीज ना, फ्रीज गेला. आणि इकडे साईडला कसला आवाज आला माहिती आहे का. आणि गावात पण बऱ्याच लागायचं उडाला काय काय. आता मस्त वरण भात खातो आणि नंतर एक खीर बनवणार आहे माझ्यासाठी. आज सोमवार आहे, मी नॉनव्हेज नाही खात. खाला मटन. सो इकडे चालू आहे. काय करते बाबा या काय काय या काजू बदामचा चुरा कोण टाकला बाबा. इकडे खीर ठेवले करत. माझ्या नवऱ्यासाठी स्पेशल खीर. तू तर बोललेली शेव संपली ती. माझ्या नवऱ्याची फरमाईश. तिला शोधून शोधून काढली मी एवढी. केवढी कशी दिसते दिसायला एकदम टेस्टी. दिसायला दिसतंय मस्त एकदम पिवली झाली का मग. तर मी चाललोय वायफाय घेऊन चाललोय मी, तो राउटर केबलवाल्याकडं. राउटर उडाला असेल तर मग नवीन घ्यावं लागेल. नाही चार्जर घ्यायला असेल. सो केसर वगैरे टाकलाय. ही कशी बनवली काय सांग. मस्त तुपामध्ये शेव भाजली, त्यात दूध ऍड केलं, नंतर मग साखर आणि वेलची पूड आणि मग ड्रायफ्रुट्स आणि वरतून केसर टाकलं. आता मस्त उकळायची आणि मग घालायची. आणि दूध कधी ऍड केला बोलली का मग काय नाही. तुम्ही सो इकडे चालू आहे. आता मग किती मिनिटात होतं, 10 मिनिटात होतं असेल ना. 5-10 मिनिटं आठवायची, तुम्ही घट्ट करायची. हां झाली. तर ही आमच्या घरात सर्वांची फेवरेट आहे. तुम्ही ट्राय करा कशी लागतंय, तुम्हाला माहीत होईल. एकदम टेस्टीच लागतंय. काहींना माहीत असेल, काही करत पण असतील.